रामकृष्ण हरी. माऊलींची पालखी आता आज वाल्हे मुक्कामी आहे आणि आम्ही आळंदी पासून पंढरपूर पर्यंत या वारी मार्गावरचं पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि वारकऱ्यांच्या आरोग्याचं रक्षण व्हावं यासाठी गेली 15 वर्ष काम करतो आहोत. आणि आम्ही 8 कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी या वारी मार्गावर वितरित केलेले आहेत आणि त्याचं कंपोस्ट खत म्हणून ते शेतकऱ्यांना मोफत वितरित केलंय. पर्यावरण रक्षणासाठी या ठिकाणी पुण्यातला एक जो ग्रुप आहे त्याचे जे प्रमुख आहेत बाबासाहेब कोल्हापुरे हे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी खूप एक चांगली युक्ती जी आहे ती युक्ती काढली आणि त्याची त्यांच्या सगळ्या मित्रांना बरोबर घेऊन त्याची अंमलबजावणी केली. तर हे नेमकं काय आहे हे जरा आपण समजून घेऊ. सर, तुम्ही आता जे काही हे स्टीलचे ग्लास वाटतात याच्या मागचं नेमकं कारण काय आणि तुम्हाला हे कसं सुचलं? आता आम्ही गेली 27-28 वर्ष ही वारी करतोय चहा वाटपाची. फक्त कागदाच्या गलासात चहा देण्यापेक्षा म्हणलं यावेळी स्टीलच्या गलासात चहा द्यावा, ज्याचा करून पर्यावरणाला आणि पोचणार नाही. जे कागदाच्या गलासात काही कचरा होतो त्याच्याने पिऊन हानिकारक काही होऊ शकतं या दृष्टिकोनातून आम्ही हा स्टीलच्या गलासात चहा द्यायचं ठरवले. आता गेले अनेक वर्ष आम्ही त्या गलासात देत होतो, पण ह्यावेळी अशी कल्पना सुचली की आपण ह्यावेळी स्टीलच्या गलासात चहा द्यावा. त्याच्याकरता माझी सर्व मित्रमंडळी, माझे मंडळ आहे रणजित गणराय मंडळ, आणि ती कल्पना आता तुमच्या समोर आम्ही वाटतोच चहा. बाकीचे आमचे मित्र सांगतीलच, किरण पाठक. म्हणजे एकंदर पाहिलं तर ह्या प्लास्टिकच्या ग्लासांमुळे जी जीविताची पण हानी होते, तब्येतीला आरोग्याला सुद्धा हानिकारक आहे आणि पर्यावरणाला पण पूरक असं ते हानिकारकच वस्तू आहे. म्हणून यावेळेपासून आम्ही स्टीलचे ग्लास सगळ्या मंडळाच्या वतीनं आणि माननीय आमच्या मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कोल्हापुरे यांच्या वतीनं आम्ही हे वारकऱ्यांसाठी या ग्लासामध्ये चहा प्यायचा आणि ते ग्लास आपल्या घरी घेऊन जायचे की जेणेकरून पुढे गेल्यानंतर सुद्धा त्या ग्लासाचा उपयोग त्यांना पाणी पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी होईल आणि नंतर ते आपल्याला ती वस्तू घरी न्यायचा सुद्धा येईल. हीच आमची म्हणजे निसर्गाची वारी पंढरीच्या दारी असा एक आमचा छोटासा उपक्रम आम्ही राबवतो आहे आणि माऊलींच्या कृपेने त्याच्यात आणखी पुढच्या वेळेला प्रगती व्हावी हीच माऊली चरणी प्रार्थना. माझं नाव सौ उमा बाबासाहेब कोल्हापुरे. आम्ही गेले 27 वर्ष झाले हा उपक्रम राबवतोय आणि जे पहिले प्लास्टिकचे ग्लास होते त्याच्याने जे काही हानी व्हायची, निसर्गाला हानी व्हायची, परत त्याचं प्रदूषण व्हायचं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही ही संकल्पना केली की हे स्टीलचे ग्लास दिले की त्याच्यामध्ये त्याच्यानी पुढे कचरा पण होणार नाही आणि कुणाच्या जीवाला जीवित हानी पण होणार नाही. म्हणून हे ग्लास मध्ये आम्ही चहा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि असाच हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकीच्या मंडळांमध्ये जे कोणी वाटप करतायत त्यांना माझी विनंती आहे, आणि अन्य जे कोणी चहा, कॉफी कोणी काही वाटत असेल त्यांनीही हा उपक्रम राबवावा की जेणेकरून पर्यावरणाची हानी होऊ नये. ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.